नमस्कार, मी शिवानी लकडे पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर मंगळवारी 22 एप्रिलला दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात जवळपास तब्बल 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र या हल्ल्यानंतर आता भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। भारताने कठोर पावलं उचलत कायदेशीर स्ट्राईक हा पाकिस्तानवरती केलेला आहे। या कायदेशीर स्ट्राईक मध्ये 5 महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय हे भारत सरकारकडून घेण्यात आलेले आहेत। हेच निर्णय आता 5 जे निर्णय आहेत ते एक एक करून आपण या लाईव्ह मधून समजून घेऊ। सगळ्यात पहिला आणि मोठा निर्णय आहे तो म्हणजे 1960 चा सिंधू पाणी करार जो आहे तो तात्काळ स्थगित करण्यात आलेला आहे। ज्याच्यातून पाकिस्तानला पाणी मिळतं सिंधू करार मधून, तो करार तात्काळ स्थगित करण्यात आलेला आहे। जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय जो आहे कायदेशीर स्ट्राईक अंतर्गत घेतलेला दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी जी असते ती रद्द करण्यात आलेली आहे। VES व्हिसा द्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना पुढच्या 48 तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तिसरा मोठा निर्णय आहे संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ हा बंद करण्यात आलेला आहे। ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडलेली आहे त्यांना 1 मे 2025 च्या आधी परत जाण्यासाठी परवानगी असणारे ते जाऊ शकतात। मात्र जे याच्यातून जे अवैधरित्या अटारी सीमा ज्यांनी ओलांडली आहे ते याच्यातून माघारी जाऊ शकत नाही। जे वैधरित्या सीमा ज्यांनी ओलांडली होती त्यांना 1 मे 2025 च्या आधी ते पुन्हा पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात। चौथा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे नवी दिल्लीतील पाकिस्तानी आयुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांना पाकिस्तानी जे आहेत पाकिस्तानाचे जे नौदल, लष्कर, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडण्याचे आदेश हे भारत सरकारकडून देण्यात आलेले आहेत। पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा जो कायदेशीर स्ट्राईक आहे जो भारत सरकारने केलेला आहे तो म्हणजे भारतातील जे इस्लामाबाद मधील भारतीय उच्च आयुक्तालयातील स्वतःचे म्हणजे आपल्या भारताचे जे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार आहेत त्यांना माघारी बोलवण्याचा निर्णय आपल्या भारत सरकारने घेतलेला आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। हे 5 महत्त्वाचे निर्णय भारत सरकारकडून घेण्यात आलेले आहेत। काल या संदर्भात एक बैठक पार पडली, 2 तास ही बैठक चालली। या बैठकीत हे 5 महत्त्वाचे जे आहेत ते निर्णय घेण्यात आलेले आहेत। याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे जे सचिव आहेत विक्रम मिस्री यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ही माहिती अत्यंत महत्त्वाची अशा निर्णय असतील त्यांची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी दिली। सध्या आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।